श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती श्रावण महिना सुरू झाला. श्रावण महिना म्हणजे व्रत केलं त्यातच त्यानिमित्तानंच आपल्याला श्री नवनाथ भक्ती सारी हा भव्य दिव्य ग्रंथाचं पारायण करायचंय. तुम्ही 1 पारायण करू शकता, तुम्ही 3 करू शकता, तुम्ही 5 करू शकता, तुम्ही 7 पारायण करू शकता, तुम्ही 9 पारायण करू शकता, तुम्ही 11 करू शकता, तुम्ही 36 पारायण करू शकता. तुम्ही सेवा म्हणून 1 पारायण जरी पूर्ण श्रावण महिन्यामध्ये कधीही करा, कारण पूर्ण श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस विशेष आणि खास आहे. त्यामुळे पूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कधीही करू शकता. फक्त तुमचे मासिक धर्म हे बघूनच तुम्ही करा, कारण की एकदा तुम्ही पारायणाला लागला, संकल्पित ही सेवा करायची असते. त्यामुळे मध्ये मासिक धर्म वगैरे आला ती तुम्हाला सेवा दुसऱ्याकडून करून घ्यावी लागेल, ती मध्ये थांबवायची नसते. त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा. आता ही सेवा केल्यामुळे काय होतं, तुमच्या घरामध्ये दुःख, कष्ट, दारिद्र्य असेल, तुमचं सगळं ठीक आहे, पण तरी पण तुम्हाला मुलं होत नाहीये, संतती प्राप्त होत नाहीये, तुमची मुलांची लग्न होत नाही, तर तुम्ही हे जर पारायण केलं तर तुमच्या आयुष्यातील दुःख, कष्ट सगळे दूर होतात. नजर बाधा असेल, करणी बाधा असेल, ती सुद्धा दूर होते. कारण ह्या प्रत्येक शब्दाचा एक अर्थ आहे, एक महत्व आहे. त्यामुळे हे पारायण तुम्ही नक्की करा. ह्या पारायणाच्या पूर्ण नियमाटी पूर्ण तुम्हाला मी माझ्या चॅनलवरती जावा, पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो पूर्ण तुम्ही सविस्तर ऐका. त्यामध्ये खूप सविस्तररित्या तुम्हाला मी सांगितलेलं आहे. खूप मोठं काहीही नियम नाहीयेत, छोटे छोटे नियम आहेत. फक्त ब्रह्मचार्य पाळायचे, मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहेत, तुम्हाला पराण्य वर्ज्य आहे, कांदा लसूण खायचा नाहीये, गादीवर झोपायचं नाहीये, खाली तुम्ही गोधडी वगैरे किंवा सतरंजी टाकून झोपलात तरी चालेल. हे नियम फक्त तुम्हाला पाळायचे. एका बैठकीत तुम्हाला पारायण करायचे. तुम्ही सकाळपासून संध्याकाळ पण दिवसभरामध्ये कधीही पारायण करू शकता, काहीही अडचण नाहीये. दिवसभरामध्ये कधीही करू शकता. फक्त पारायणाला बसलं कोणाशी बोलायचं नाहीये. सेवा मनापासून करा, ह्याचं फळ तुम्हाला 100% भेटणार आहे. खूप सुंदर आहे आणि प्रत्येक ओवीचा खरंच खूप एक अर्थ आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यातले जे कष्ट आहेत, दुःख दूर होतात. प्रारब्ध बदलता येत नाही, पण हो तुम्ही जर सेवा केली तर त्याचे कष्ट, त्रास कमी होतो. त्यामुळे हे पारायण तुम्ही नक्की करा. तुमच्या आयुष्यातले सगळे दुःख, कष्ट दूर होतील. जास्त नियम अटी सुद्धा नाहीयेत, त्यामुळे त्या नियमानुसार तुम्ही केलं, तुम्ही कधीही करा. 1 दिवसाचं जरी पारायण केलं, तुम्हाला खूप 2 तास लागतील, जास्त वेळ लागणार. आणि 900 ओवींचा आहे, 9 अध्याय आहेत, त्यामुळे तुम्ही ते करू शकता. मूळ ग्रंथ तुमच्याकडे असेल तर मूळ ग्रंथाचं तुम्ही 9 दिवसाचं पारायण करू शकता. त्याला मांडणी वगैरे करावी लागते, ते मांडणी करून सविस्तररित्या करा. किंवा रोज 2-2 अध्याय जरी वाचले तरी मूळ ग्रंथाचे तसेही करतात लोक. 1-1 अध्याय, 2-2 अध्याय रोज वाचतात, त्या पद्धतीने सुद्धा पारायण करतात. मूळ ग्रंथाचं त्यात 40 अध्याय आहेत, त्या पद्धतीने सुद्धा करतात. तुम्हाला जसे जमेल तशी ह्या महिन्यामध्ये नवनाथांची सेवा करा. श्री नवनाथ भक्ती सराची जेवढं तुम्ही ग्रंथ करसाल, जेवढं पारायण वाचाल, तेवढं तुमच्या घरामध्ये सुख, शांती, दुःख, कष्ट दूर होतील आणि घरात सुख शांती नक्की येईल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.